Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ पक्कनाय देशस्टोन BMS फायनल स्टुडंट. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण विष चिकित्सा बघितली, सेकंड चॅप्टर. आता यामध्ये आपल्याला थर्ड चॅप्टर बघायचं, ते म्हणजे विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार. आता याच्यामध्ये जर बघायचं झालं मित्रांनो, जे NCISMने आपल्याला मस्ट नो टॉपिक सांगितलेले आहेत, डिझायरेबल टू नो पॉईंट सांगितलेले आहेत ते बघूया. तर याच्यामध्ये सर्वप्रथम जे सांगितलेले मस्ट नो पॉईंट ते म्हणजे विषाचे निदान. आता विषाचे निदान जर बघितले मित्रांनो, तर या पृथ्वीमध्ये सर्व सजीव हे पांचभौतिक होत असतात, म्हणजे प्रत्येक द्रव्य हे पांचभौतिक होते. तसेच विषसुद्धा हे पांचभौतिक आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर विषामध्ये विष हे तेज महाभूतापासून उत्पत्ती झालेली, त्याच्यानंतर वायू महाभूत, त्याच्यानंतर आकाश महाभूत, त्याच्यानंतर पृथ्वी आणि शेवटी जल महाभूत येते. अशा पद्धतीने या पंचभौतिकाचा क्रम सांगितलेला मित्रांनो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक येते, ते म्हणजे विषाची परीक्षा मित्रांनो. आता विषाची परीक्षा आपण जिवंत रुग्णामध्ये आणि मृत्यू रुग्णामध्ये सुद्धा बघत असतो. आता जिवंत रुग्णामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो, तर सामान्य लक्षणे आणि विशेष लक्षणे बघतो. आता या सामान्य लक्षणामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये स्थावर आणि जंगम सांगितलेले. आता या स्थावरचे जर बघितले, तर स्थावरचा श्लोक सांगितलेले चरक चिकित्सा स्थानातून, स्थावरम तु ज्वर हिक्का दंतहर्ष गलग्रहम फेन वमनश्च अरुची मूर्छा जनयेद विषम. म्हणजे स्थावर विषाचे सामान्य लक्षण काय सांगितलेले, ज्वर हिक्का दंतहर्ष फेन वमन होते, त्याच्यानंतर अरुची आणि मूर्छा उत्पन्न होते. त्याच्यानंतर ज्वराचे जांगम विषाचे जर बघितले मित्रांनो, तर जांगम विषाचा असं श्लोक सांगितलेले की निद्रा तंद्रादहा सपाकम लोमहर्षनाम शोप चय अतिसार जनयेद जांगम विषम. म्हणजे याच्यामध्ये जांगम विषामध्ये जर लक्षणं जर बघितली मित्रांनो, तर त्यामध्ये निद्रा तंद्रा दाह सपाक लोमहर्ष असते, त्याच्यानंतर शोथ असते आणि त्यासोबतच अतिसार लक्षण असतात. अशा पद्धतीने ही सामान्य लक्षण होते. आणि विशेष लक्षणे जर बघितली मित्रांनो, तर या विशेष लक्षणामध्ये लवकर जे उत्पन्न होणारे लक्षण आहेत ते सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं, तर हे झाले मित्रांनो विषाची परीक्षा. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट NCISMने सांगितलेले, ते म्हणजे विषाक्त आहार परीक्षा. आता या विषाक्त आहार परीक्षेमध्ये आपण कोणते कोणते आहार परीक्षा करतो तर ते बघूया. आता त्या काळी कसं राहायचं मित्रांनो, त्या काळी राजाचे रक्षण करण्यासाठी विषाक्त आहार विषवैद्य आणि जे राजवैद्य राहायचे ते विषाचे अन्न परीक्षा करायची. तर त्याच्यामधलं जे पॉईंट आहे ते म्हणजे विषाक्त अन्न परीक्षा, हे बघूया. आता याच्यासाठी एक श्लोक सांगितलेले, ते श्लोक बघूया. तर श्लोक असं सांगते की नोपभक्त दुलिनस्त्यम सविषम भक्षयंती हे तन्नेन तविष्यंती मक्षिका वयस सांदय ऋतभुक्तम तेन चाग्नेय भृष्यचटचटायत मयूरकंठ प्रतिमोजायन्ते चापी दुस्सह भिन्नानि चिरस्ति धूमश्च निर चौपशमयन्ति चकोरस्य वैराग्यम जायते क्षिप्रवेव तु दृष्ट्वा अन्न विषम संसृष्ट म्रियते जीवविका कोकिलम स्वर वैकृतं क्रोंचस्तु मदमूर्जति हर्षते मयूर उद्विग्न क्रोशत शुकसारिगे हंस श्वेडस्ति चातरी भृंगराजस्तु कुजति पृष्ठतो विसृजयस्तु विष्टातु मर्कट सन्निकृष्टात कुर्यासदस्थ मृगपक्षिणा. तर सुश्रुत कल्पस्थानी याच्यातून हा श्लोक आलेला आहे. आता या श्लोकाचा खूप मोठा आहे की नाही. आता ते खूप मोठं आहे, त्याच्यामुळे ज्यांना श्लोक होते त्यांनी करा, नाही तर मग त्यांनी मी हे पॉईंट्स सांगितलेले, हे पॉईंट्स लक्षात ठेवा आणि पेपरमध्ये शक्यतो असंच लिहा. तर आता त्याच्यामध्ये सुश्रुतांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेले, त्या काळी जे राजे लोक होते त्यांचे खूप टॉक्सिक पीपल राहायचे त्याच्या सराउंडिंग्सला, आणि त्याच्यामुळे काय राहायचे, राजाचे रक्षण करायचे. तर आता हे जे विषवैद्य होते आणि राज्यवैद्य होते ते विषाचे पण परीक्षा करायचे. तर त्याच्यामधलं जर पहिला पॉईंट जर बघितलं मित्रांनो, तर त्यांनी सांगितलेले की दिलेला अन्न हा बळीभाग, समजा हा कावळ्यानं जर सेवन केला कावळ्यांनी, तर त्याचा त्वरित मृत्यू होतो, असा हा पहिला पॉईंट सांगितलेला आहे. दुसरा पॉईंट असं सांगितलेले की विषाची आपण जर समजा अन्न परीक्षा जर केली आणि त्याला जर आपण अग्नीमध्ये टाकलं तर त्याच्यापासून चटचट आवाज निर्माण होतो, आणि त्यासोबतच ज्वलाचा जे वर्ण आहे तो मोराच्या कंठाप्रमाणे होतो. अशा पद्धतीने हा सेकंड पॉईंट सांगितलेले. त्याच्यानंतर विषमिश्रित अन्न जर समजा सेवन जर केलं तर चकोर पक्षाचे जे डोळ्याचे आहे तिथं लालिमा उत्पन्न होते, तिथं काय होते, चकोर पक्षाची लालिमा उत्पन्न होते. त्याच्यानंतर चौथ्याचं पॉईंट सांगितलेलं की पहिले अन्न विषमिश्रित अन्न जर समजा या जीवक पक्षीने जर पाहिलं तर त्याचा त्वरितच मृत्यू होतो. अशा पद्धतीने हा चौथा पॉईंट सांगितलेला मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की कोकिळीचा स्वर हा विकृत होतो.
विषाला जर पाहिलं त्यानं तर कोकिळेचा स्वर विकृत होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं त्यांनी क्रोंच पक्ष्याचा मद चढतो, मद येते त्याला. त्याच्यानंतर मोर हे चंचल आणि उद्विग्न होतात. त्याच्यानंतर त्याने सांगितलेलं पोपट आणि मैना हे आक्रोश करत राहतात विष जर पाहिलं तर. त्याच्यानंतर हंस पक्षी जर बघितलं तर जोराने ओरडू लागतो हंस पक्षी. त्याच्यानंतर भ्रंगराज हे कुजन करतो आणि पृषत हे एक हरणाचा प्रकार आहे पृषण. तर हा पण काय होतं मित्रांनो, प्राणीच्या डोळ्यातून अश्रुस्राव होतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पक्ष्यांचे सांगितलेले. आणि नंतर माकड जर समजा विषयुक्त अन्न सेवन जर केलं तर त्याला मल विसर्जन लवकरच ते मल विसर्जन करतो, अशा पद्धतीने सांगितलेले. आणि नंतर ते एक पॉईंट सांगितलेले ते म्हणजे विषयुक्त अन्न जर समजा हाताला स्पर्श झाला तर दाह, कंप, त्याच्यानंतर नखे गळून पडतात हे लक्षणं असतात. आता याच्यासाठी चिकित्सा त्यांनी सांगितलेले की प्रियंगू, सारिवा, गुडुची, त्याच्यानंतर कमल यांचा लेप करायचा तर ते दाह कमी होतं असं सांगितलेले चरकांनी. त्याच्यानंतर विषयुक्त अन्न जर समजा ताटेमध्ये वाफेच्या सहाय्याने समजा हे झालं हुंगल्यास तर ऋतुपीडा, शिरशूल, नेत्रशूल ह्या लक्षणे दिसतात. आता याचे शमन करण्यासाठी आपल्याला त्यांनी अंजन नस्यासाठी कुष्ठ, वाळा, उशीर, चंदन, हरिद्रा यांचा लेप करायचं सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने हे विषाक्त अन्न परीक्षा होती मित्रांनो. आता याच्यामध्ये एक पॉईंट राहिलेलं ते म्हणजे विषदाता लक्षणे, ते बघूया आपण. तर आता समोर आपल्याला विषदाता लक्षणे सांगितलेली मित्रांनो. आता विषदाता म्हणजे ज्यांनी विष दिलेले आहेत ते बघायचे आपल्याला. तर बघूया आपण. तर CID मधलं जसं ते आपल्याला जे हे असते प्रमुख ते कसं सांगते अभिजित इसके पीछे विषदाता जो है वो अपने को देखने का है. तर बघूया. तर विषदाता लक्षणे, तर त्याच्यामध्ये चतुराईने वैद्याने त्याच्या विषदाताच्या मनुष्याच्या खानाखुणा, वाणी, चेष्टा, मुख यांच्या भावांचे आकलन करून विषदाताचे लक्षणं ओळखून ते विषदाता कोण आहेत ते बघायचं. त्याच्यानंतर विषदाता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. त्याच्यानंतर कासावीस राहतो, बोलताना हालचाल करताना इकडे तिकडे बघत राहतो. त्याच्यानंतर घाबरतो. त्याच्यानंतर व्यर्थ निष्फळ बडबड करत राहतो. त्यासोबतच मूर्खाप्रमाणे बोलत राहतो, मूर्खाप्रमाणे सतत काही बोलत राहतो. त्याच्यानंतर नखांनी किंवा काड्याने जमीन उकरत राहतो. त्याच्यानंतर विनाकारणच हसत राहतो, तर कापत राहतो. त्याच्यानंतर चेहरा उदास आणि केसांना सतत विनाकारण हात लावत राहतो. त्याच्यानंतर शरीर कृश असते परंतु त्यासोबतच त्याला घाबरून इकडे तिकडे बघत राहतो. त्याच्यानंतर ते पळत असताना त्याचे काय असते ते पळताना मागे बघत राहतो. त्याच्यानंतर विपरीत हालचाली करत राहतो आणि अचानक संज्ञारहित होतो. अशा पद्धतीने या विषदाताची लक्षणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता हे विषदाता इथं तुमचं सर्व मस्ट नो पॉईंट इथं संपतात. आता नंतरचा एक मस्ट नो पॉईंट आहे ते म्हणजे सोर्सेस ऑफ एक्सपोजर ऑफ विष विथ कंटेम्पररी रिलेव्हन्स. त्यालाच आयुर्वेदिकमध्ये विष देण्याचे माध्यम सांगितलेले आहेत. आता ते मस्ट नो पॉईंट आपण बघूया मित्रांनो. तर त्याच्यामध्ये जर बघितले तर कोणत्या कोणत्या सोर्सेसनं आपण विष जे आहेत ते देण्याचे सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिले सांगितलेले अन्न, भोजनापासून, नंतर पेय पदार्थ जे समजा आपण पेय पदार्थ पानामधून जे दिले जातात ते. त्याच्यानंतर दंतकाष्ठ, दंतधावन म्हणजे टूथब्रश किंवा ब्रशनं त्याच्यावर. त्याच्यानंतर अवलेखन द्रव्य सांगितलेले. त्यासोबतच उत्सादन, क्वाथ, परिक्षेक, लेप यांना जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो त्याच्यामध्ये दिले जाते. त्याच्यानंतर कपडे, कवच, आभूषण जे आपण घेतो. त्याच्यानंतर फुले, अंथरूण, पांघरूण हे पण. त्यासोबतच पादरताने, आसन आणि पादीपट असे वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम ते विष देण्याचे सांगितलेले. आणि लास्टला त्यांनी सांगितलेले की हत्ती, घोडे यांच्या पाठीला नस्य धूम अंजनाद्वारे विष देतात. अशा पद्धतीने हे वेगवेगळे माध्यम आहेत मित्रांनो, ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं तुमचा हा सेकंड मस्ट नो पॉईंट होतो, संपवतो. तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आता समोर आपण बघूया. आता समोर आपल्याला विरुद्ध आहार बघायचा आहे. हा मस्ट नो पॉईंट आहे मित्रांनो, तर हे काळजीपूर्वक बघा. हेच विरुद्ध आहार तुम्हाला चरक सूत्रस्थान 26व्या धड्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. तिथं पण येलुक येण्याची शक्यता असते, तर ही काळजीपूर्वक बघा. तर आता या विरुद्ध आहाराची आपल्याला श्लोकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चरकांनी. तर ते म्हणतात यदकिंचित दोष मुत्क्लेशु निहरत कायात आहार जातम तत सर्वमहित पयो पद्यत. म्हणजे काय, जे द्रव्यामुळे किंवा आहारामुळे दोष आपले स्थान विचलित करतात किंवा प्रकोपित होतात परंतु ते शरीराबाहेर काढले जात नाही, त्या द्रव्यांना विरुद्ध आहार किंवा विरुद्ध आहार असे म्हणतात.
तर असे विरुद्ध आहार आपल्याला 18 प्रकारचे सांगितलेले आहेत चरकांनी, तर ते पण श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेले, तर ते श्लोक बघूया मित्रांनो. यच्चापि देशकाल अग्नि मात्र सात्म नीलादेवी संस्कारतो विरतश्च कोष्ठ अवस्था क्रमयर्पी परिहार चराभ्या पाकात संयोगतपि च विरुद्धम तच्छ निहतम ऋतसंधदिविश्च यत. चरक सूत्रस्थान 86 याच्यातून या श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या आहारामध्ये देश विरुद्ध, काल विरुद्ध, अग्नि विरुद्ध, मात्रा विरुद्ध, सात्म्य विरुद्ध, दोष विरुद्ध, संस्कार विरुद्ध, वीर्य विरुद्ध, कोष्ठ विरुद्ध, अवस्था विरुद्ध, त्यासोबतच क्रम विरुद्ध, परिहार विरुद्ध, उपचार विरुद्ध, पाक विरुद्ध, संयोग विरुद्ध, हृदय विरुद्ध, संपत्ती विरुद्ध, विधी विरुद्ध असे जे आहार असतात त्यांना आपण विष विरुद्ध असे म्हणतो. आता हे जे विष विरुद्ध आहार आहेत या सर्वांचे आपल्याला डिटेल्समध्ये बघायचे मित्रांनो. तर बघूया. तर त्याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे की देश विरुद्ध. आता देश विरुद्ध जर बघितलं मित्रांनो तर जांगल देशामध्ये वृक्ष आणि तीक्ष्ण अन्न सेवन करणे, अनुपदेशामध्ये शीत आणि स्निग्ध द्रव्य सेवन करणे हे देश विरुद्ध आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेले काल विरुद्ध. आता हे काल याच्यामध्ये कालांचं हे केलेलं आहे. तर शीतकाळामध्ये शीत आणि वृक्ष अन्न सेवन करणे, उष्ण काळामध्ये कटू आणि उष्ण द्रव्य सेवन करणे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचा हा काल विरुद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेले अग्निविरुद्ध. आता अग्नी आपल्या शरीरामध्ये 4 प्रकारच्या जठर अग्नी असतात, सम, मंद, तीक्ष्ण आणि विषम. तर या 4 प्रकारच्या अग्निविरुद्ध जर अन्न आपण सेवन केले तर ते कोष्ठ विरुद्ध असतो मित्रांनो. तर अग्निविरुद्ध असते. तर त्याच्यानंतर मात्रा विरुद्ध सांगितलेलं. आता मात्रा मध आणि तूप हे समप्रमाणात घेणं म्हणजे विषाप्रमाणे असते, तर ते मात्रा विरुद्ध अन्न झालं म्हणतो. त्याच्यानंतर सात्म्य विरुद्ध सांगितलेली. आता ज्या व्यक्तीला कटुरस आणि उष्णवीर्य हे अनुकूल झालेले आहे तशा व्यक्तींना आपण मधुर द्रव्य आणि शीत द्रव्यांचं सेवन केलं तर ते सात्म्य विरुद्ध होतं मित्रांनो. तर त्याच्यानंतर दोष विरुद्ध जर बघितलं, आता जे आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ दोष आहेत त्या द्रव्यांच्या विरुद्ध आपण समजा कर्मेनुसार जर अन्न सेवन केलं तर ते झाले दोष विरुद्ध मित्रांनो. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे संस्कार विरुद्ध. आता संस्कार विरुद्ध याच्यामध्ये अग्नीचा संस्कार सांगितलेले. जसं एरंडाच्या लाकडावर समजा आपण मोरांच्या मांसाचे जर संस्कार केला भाजलेला तर ते विषाप्रमाणे होते, तर ते संस्कार विरुद्ध होतात. त्याच्यानंतर सांगितलेलं त्यांनी वीर्य विरुद्ध. आता शीतल द्रव्यांच्यामध्ये आपण उष्ण द्रव्य टाकणे किंवा उष्ण द्रव्याच्यामध्ये आपण शीतल द्रव्य टाकणे हे सर्व वीर्य विरुद्ध होतात. त्याच पद्धतीने समोर सांगितलेले कोष्ठ विरुद्ध. आता क्रूर कोष्ठ व्यक्तीला समजा मंद गुणाचा आहार देणे किंवा एकदम कमी प्रमाणात आहार देणे किंवा मंद कोष्ठ मृदू कोष्ठ असलेल्या व्यक्तीला आपण अति प्रमाणात भरपूर प्रमाणामध्ये अन्न देणे हे कोष्ठ विरुद्ध आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर अवस्था विरुद्ध सांगितलेली. अवस्था याच्यामध्ये अवस्था सांगितलेली. जसं एखादा व्यक्ती परिश्रम करतो, व्यायाम करतो, मैथून करतो आणि त्याला जर समजा आपण वातप्रकोपक आहार दिला किंवा जे निद्राळू आहे, झोपाळू आहे त्याला आपण कफप्रकोपक आहार दिला तर यांच्यामध्ये अवस्था विरुद्ध लक्षणे निर्माण होतात. तर अशा पद्धतीने नेक्स्ट त्यांनी सांगितलेले क्रम विरुद्ध. आता याच्यामध्ये क्रम सांगितलेले मित्रांनो. जसं समजा आपण मलमूत्राचा त्याग न करता किंवा अतिप्रमाणामध्ये भूक न लागता जेवण करणे किंवा अतिप्रमाणामध्ये भूक लागलेली असते आणि लगेच जेवण केलं हे क्रम विरुद्ध झालं, तर हे क्रम विरुद्ध सांगितलेले. त्याच्यानंतर परिहार विरुद्ध. आता याच्यामध्ये वराह म्हणजे डुक्करांचे मांस सेवन केल्याचं उष्ण पदार्थ सेवन केले. डुकराचे मांस हे उष्णवीर्यातून असते आणि त्याच्यावर पुन्हा उष्णवीर्याचे पदार्थ सेवन केले हे परिहार विरुद्ध असतात. तर अशा पद्धतीने हे परिहार विरुद्ध होते मित्रांनो. आता याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेले उपचार विरुद्ध. आता उपचार विरुद्ध जर बघितलं समजा आपण घृताने आपण स्नेहन जर केलं तर त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर शीतल द्रव्याचं सेवन केलं किंवा शीतल आहार औषधं सेवन केले हे उपचार विरुद्ध झाले मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगतात पाक विरुद्ध. आता हे पाक विरुद्ध म्हणजे एकदम अति शिजलेले, करपलेले किंवा जळलेले अन्न हे पाक विरुद्ध असतात. त्याच्यानंतर संयोग विरुद्ध. याच्यामध्ये 2 द्रव्यांचा संयोग येतो. जसं आता आम्ल पदार्थ हे दुधाच्या पदार्थासोबत खाणे, आम्ल पदार्थ हे आम्लरसयुक्त असते आणि दूध हे मधुरसयुक्त, या 2 द्रव्यांचा संयोग होतो म्हणून ते संयोग विरुद्ध सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेले हृदय विरुद्ध. मनाला अन्न आवडणारं म्हणजे आपल्याला जे आवडत नाही हृदयाला ते हृदय विरुद्ध सांगितलेले. त्याच्यानंतर संपद विरुद्ध. आता ज्या द्रव्यात रसपूर्णता आलीच नाही ते एक संपूर्णत म्हणजे संपद विरुद्ध झालेले. त्याच्यानंतर विधी विरुद्ध. विधी विरुद्ध म्हणजे काय मित्रांनो, जे शास्त्रामध्ये आहार विधी सांगलेले
त्यांच्या विधी पालन न करणे, जसे समजा भलत्या ठिकाणी जेवण करणे, हसत खेळत जेवण करणे, हे सर्व विधिविरुद्ध आहेत. तर या सर्वांचे आपल्याला विरुद्ध आहार याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे हे विरुद्ध आहार होतं, मस्ट नो पॉईंट होतं. तर ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यानंतरचं आपण आता समोर येते मित्रांनो, ते म्हणजे विरुद्ध आहारजन्य सामान्य रोग आणि त्यांची आपल्याला चिकित्सा सांगितलेली आहे. हे मस्ट नो पॉईंट आहे, तर काळजीपूर्वक बघूया. आता या विरुद्ध आहारजन्याचे आपल्याला सामान्य रोगाचे श्लोक सांगितलेले चरक सूत्रस्थानमधून, तर ते बघूया मित्रांनो. तर श्लोक असं म्हणतं, शांड अंध विसर्प उदरांना विस्फोटक उन्माद भगंधरांना मूर्छा आदमान गलग्रहांना पांडु वामयश्च विषश्च चैव किलास कुष्ठग्रहणी गदाना शोथाम्ल पित्तज्वर पिसानां संतान दोषश्च तथैव मृत्यू विरुद्धम प्रदन्वित हेतू. चरक सूत्रस्थान याच्यातून आलेले आहे श्लोक. तर याच्यामध्ये असं सांगितलेले, जे विरुद्ध आहारजन्य जे सामान्य रोग सांगितलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नपुसकता, अंधत्व, विसर्प, जलोदर, विस्फोट हे सर्व रोग प्रशमन होण्याची शक्यता असते. तर म्हणजे उदयस होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर उन्माद, भगंदर, मद, मूर्छा, अदमान, त्यासोबतच गलग्रह, पांडू, आमविष, किलास, कुष्ठ, ग्रहणी रोग, शोथ, आम्लपित्त, ज्वर, पीनस, विकृत, संतती आणि मृत्यू, अशा पद्धतीने यांनी विरुद्ध आहारजन्य जे सामान्य रोग आहेत ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आता याच्यानंतर इथपर्यंत समजलं का? आता त्याच्या समोर सांगितलेले की विरुद्ध आहारजन्य जे रोगांचे सामान्य चिकित्सा सूत्र, तर त्याचे पण श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. एषा खलवर एषा च वैरोद्धिक निमित्तानं व्याधीनाम भाव प्रतिकार भवन्ति तद्यथा वमन विरेचनं तद्विरोधेन च द्रव्यांना संशमनार्थ उपयोग तदविशिष्ट द्रव्य पूर्वमभिसंस्कार शरीरस्यति. चरक सूत्रस्थान 04 याच्यातून सांगितलेले. तर याच्यामध्ये असं सांगितलेले की रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला ते आमाशयातून संपूर्णपणे बाहेर काढण्यासाठी आपल्याला वमन द्यावं लागते. का द्यावं लागते? वमन द्यावं लागते. पण जर समजा त्या आमाशयाच्या उदर्व भागामध्ये विरुद्ध अन्न समजा पक्वशयात जर गेला तर त्याची आपल्याला विरेचन चिकित्सा सांगितलेली. काय सांगितलेले? विरेचन देणे सांगितलेले. तिसरा पॉईंट त्यांनी असं सांगितलेलं आहे की विरुद्ध आहाराचा जर समजा प्रभाव जर वाढला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला ती नाहीशी करणारी द्रव्य वापरणे सांगितलेले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेले की विरुद्ध आहाराचा जर समजा विरोधी आहार जर घेतला सुरुवातीपासून तर ते व्याधी होणारच नाही आणि त्याची आपल्याला चिकित्सा करण्याची काही गरज नसते. अशा पद्धतीने यांनी सामान्य आहारजन्य रोगांची चिकित्सा सूत्र तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता याच्यानंतर लास्ट पॉईंट सांगितलेले ते म्हणजे विरुद्ध आहारजन्य रोगांचे अन्य उपचार. तर त्यांचा पण श्लोक सांगितलेले, तर श्लोक बघूया आपण. विरुद्ध आशनात रोगानं प्रतिहंती विरेचनम वमनम शमनमश्चैव पूर्ववा हितसेवनम सात्मे अल्पतया वा अपि दीप्तोर अग्नेय तरुणस्यश्च स्निग्ध व्यायाम बलिना विरुद्धम वितम भवेत. चरक सूत्रस्थान याच्यातून हा श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की विरुद्ध आहारजन्य रोगामध्ये आपल्याला वमन, विरेचन आणि संशमन चिकित्सा सांगितलेली मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेले की सुरुवातीपासूनच जर समजा हितकर आहार जर सेवन केला तर त्यापासून आणि औषध सेवन केलं तर त्यापासून रोगांची आपल्याला मुक्ती मिळते आणि रोग उत्पन्न होणार नाहीत. त्यांनी असं पण सांगितलेले की तिसरा पॉईंट की विरुद्ध आहार नियमित घेतल्याने, समजा दररोज नियमित विरुद्ध आहार घेतल्याने, सातम्य झाल्याने, अल्प प्रमाणात किंवा अग्निप्रकर असल्याने, तरुण याच्यामध्ये स्निग्ध व्यक्तित्व असल्याने, त्यासोबतच नित्य व्यायामाभ्यास असल्याने किंवा बलवान असल्याने घेतलेला विरुद्ध आहार परिणामच होत नाहीत. अशा पद्धतीने त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा तुमचा जे थर्ड चॅप्टर आहे ते म्हणजे विरुद्ध आहारजन्य सामान्य विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार याच्या जे आयुर्वेदिक पार्ट मस्ट नो, डिझायरेबल टू नो होते ते सर्व मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामधलं जे मॉडर्न पार्ट आहे ते आपण पार्ट 2 मध्ये बघू, म्हणजे पार्ट 2 व्हिडिओमध्ये बघू. मित्रांनो याची ॲज इट इज नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. त्याच्यामध्ये नोट्समध्ये तुम्हाला जशाच तसं मी दिलेले. मित्रांनो तुमच्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे, तरी तुमचं असंच प्रतिसाद असू द्या आणि असंच रिस्पॉन्स असू द्या तुमचा. व्हिडिओ जर आवडल्यास मित्रांनो नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि नवरात्रीचा आज 9वा दिवस आहे, तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या दसरा आहे, त्यांची पण सर्वांना यथार्थ आयुर्वेदापासून
हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.